तर मित्रांनो, आज असं अचानक आपण आपलं गाडी काढली आणि एक रॅन्डम राईड करायची म्हणून निघालो आहे. कुठं जायचं काय आयडिया नाही, हायवेला लागलो. म्हणलं बघूया, जसा मूड होईल तसं जाऊया. कधी कधी हे अनप्लॅन्डच कधी बरं असतं. प्लॅन करून काही गोष्टी होत नाहीत. आता मनात आलं, गाडी काढली, दुपारचे 12 वाजलेत. कुठं जायचं काहीच आयडिया नाही. हो, निघालो. व्हिडिओ बघत राहा कुठं जातोय तो. सो व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर थंबनेलवरून तुम्हाला समजेलच मी कुठं गेलो आहे. पण आत्ता तर मला आयडिया नाही आहे मी कुठं चाललो आहे. साधारणतः मी तळेगावच्या आसपास पोहोचलो आहे. सो 2-3 ऑप्शन आहेत. एकतर कानेपाट्याच्या साईडला जायचं, परत लोणावळ्याला पण जाऊ शकतो, असं चाललं आहे. तर बघूया, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर तळेगाव आपल्याला 1 किलोमीटर दिसतं आहे, कामशेत 12 आहे आणि लोणावळा 28 किलोमीटर आहे समोरच्या बोर्डवर जर बघितलं तर. माझं असं म्हणणं आहे की लोणावळ्यात जावा. लोणावळा बाईकवर मी कधी गेलेलो नाही आहे, असं माझ्या डोक्यात तर येतं आहे. तर बघूया मग काय ठरतं आहे. कारण 28 किलोमीटर म्हटलं की मला रिटर्न यायला तर किमान 2 तास लागतील. ठीक आहे, सो व्हिडिओ बघत राहा. आजची राईड अशी इंटरेस्टिंग असणार आहे. अनप्लॅन्ड बाईक राईड. कुठं जायचं काय आयडिया नाही आहे. मस्त गाडी काढलेली आहे. वातावरण जरा बऱ्यापैकी मोकळं आहे. आपण ह्या तळेगावच्या चौकात पोचलो आहे आणि तिथून आपण आता पुढे जातो. एक्सप्रेसवेला हा रस्ता जातो. एक्सप्रेसवेला बाईक्स अलाउड नाही आहे. कानेफाट्याला बरेच दिवस म्हणजे बरेचदा गेलो आहे. तिकडे वॉटरफॉल वगैरे भरपूर आहेत. भरपूर तर ते एक्सप्लोर केलं आहे. काहीतरी नवीन ठिकाण बघायचं. सो लोणावळ्यात जरी गेलो तरी आय डोंट नो काय काय कवर करता येईल आपल्याला. गर्दी तर नसेल आज. हो, मगापासून शिव्या घात चाललं आहे लोकांना. मध्ये 2 रिक्षावाल्यांना हात केलं. काय नक्की त्या डोक्यात आहे काय माहिती. एक तर स्वतः चालला आहे 40च्या स्पीडने. कानेफाटा तर क्रॉस झाला, तर याचा अर्थ कानेला तर जायचा मूड नाही आहे माझा. तर माझं असं वाटतं आहे की असंच एक 10-15 किलोमीटर जाऊन मग तिथून रिवर्स यावं. तर एका ठिकाणावरून बऱ्यापैकी चांगलं दिसतं. लोणावळा तर खूप लांब होईल, पण एक पॉईंट आहे तिथून बऱ्यापैकी एकदम मस्त दिसतं. सो तिथं जायचं आणि तिथून परत रिवर्स येऊया असं माझ्या डोक्यात आलं आहे. पण आता कान्हेला तर नाही जात, कारण तिथला आतला रस्ता खराब आहे, मला आयडिया आहे. मग तिथे गेलं की मग खूप वेळ जाऊ शकतो. सो बेटर आहे असंच जातो 10-15 किलोमीटर आणि तिथून मग रिवर्स येतो. मूड झाला तर मग आपण तिथून पुढे जाऊया. लोणावळ्यात असं बघण्यासारखं मला तर आत्तापर्यंत मी गेलो नाही आहे, पण मला तर माहिती आहे एक टायगर पॉईंट आहे. सो तिकडे गर्दी असतेच. सो तिथं न जाता बस आपण इथे एक थोडं अंतर ड्राईव्ह करून मग रिवर्स येऊ. तर व्हिडिओ बघत राहा. काहीतरी वेगळं नेहमीच असेल. नॉर्मल आपला व्हिडिओ रेग्युलर तो लोकांना आवडतो हे मला कळालं आहे माझ्या व्हिडिओच्या व्ह्यूजवरून. सो त्यामुळे असं स्पेसिफिक काही नाही दाखवायचं, पण एक नॉर्मल माझी राईड. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. सगळीकडे हिरवगार झाला. तसं बघितलं तो डोंगर मस्त हिरवगार झाला आहे, एकदम भारी. असंच एखादा पॉईंट आहे जिथून आपल्याला बऱ्यापैकी कवर होईल असं मी बघतोय. मध्ये एखादा चहा ब्रेक घेऊया. कधी कधी अनप्लॅन राईड पण केली पाहिजे. तर कुठेतरी ठरवून जाण्यापेक्षा
कुठेतरी न ठरवून जाणं कधी चांगलं. सो हेच मला असं वाटलं, म्हणून मी गाडी काढली आणि घरात बसायचा मूड नव्हता म्हणून मी निघालो. साधारणतः तळेगाव क्रॉस केलं की इथून लोणावळ्यापर्यंत जास्त गर्दी नसते. हा माझा नेहमीचा अनुभव आहे. वीकडेजला, विकेंडला खूप गर्दी असते, कारण की तुम्हाला माहीतच आहे सध्या कुणाला घरात बसायचं नाही, त्याच्यामुळे विकेंडला खूप गर्दी असते. वीकडेजला बऱ्यापैकी फ्री असते हा रोड. मग काय असतील तर बसेस, मोठे ट्रक्स हेच असते. आपण आता जिथून आता कामशेतला आलो आहे, पण मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर एक रस्ता आपला कोंडेश्वर मंदिराकडे जातो, त्या पॉईंटला आहे आपण. सो त्या पॉईंटला जाण्यासाठी आपण इथून खालून लेफ्ट घेतो. आज आपण तिथून लेफ्ट न घेता हा ब्रिज आहे तो पकडूया आणि सरळ जाऊया. पूर्ण मोकळा रोड आहे, याच्यासाठीच वीकडेला फिरलं पाहिजे. तो सगळ्यांना शक्य नसतं ऑफिसेस याच्यामुळे. तो माझ्या केसमध्ये मी थोडं ऑफिस मॅनेज करून थोडा टाईम काढून फिरायचा प्रयत्न करत असतो. हवा ॲक्च्युली खूप जास्त आहे. असं मस्त डोंगर दिसतो हिरवागार समोर. आता जर तुम्ही आता व्हिडिओ कितपत दिसते मला माहीत नाही आहे, पण त्या साईडला जर बघितलं तर डोंगरावरून छोटे छोटे धबधबे आलेत. आता हे घरांमुळे दिसणार नाही आहे तुम्हाला. त्या साईडला आहे. सो हाच फील आहे की जो घरात बसून नाही येणार. म्हणूनच मी गाडी काढली आणि निघालो. इथे संदीप हॉटेल आहे आणि हा रस्ता मला खूप आवडतो. येस, हा मस्त कॉर्नर. आणि याच्यानंतर ज्यावेळी आपण त्या टॉपला जातो आणि तिथून जो निसर्ग आपल्याला दिसतो तो म्हणजे कमाल असतो, कमाल. आता आपण त्या पॉईंटला आलो, टॉपला. आता इथून जो परिसर दिसतो, हा 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 कसा आहे, डोळ्यात इतकं साठवूनच ठेवायचं वाटतं. खूप भारी. तुम्हाला व्हिडिओमध्ये कितपत दिसतंय मला आयडिया नाही आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कवर करूया. खूप भारी ठिकाण आहे. तुम्हाला तो राईडचा फीलच येईल. आता जर बघितलं तर एकच मिनटं, आय डोंट नो तुम्हाला दिसेल की नाही. आता एक नंबर ट्रेन चालली आहे. कितपत दिसली आय डोंट नो, पण असं हे हायवेलाच एकदम लागून ट्रेन आहे. येस, आता क्लिअर दिसेल. सो असं होतं.
कसं वाटलं तो फील. ॲक्च्युली तो रोड मी कधी एक्सप्लोर नाही केला, गेलो असतं खरं त्या साईडला, पण आता मला वाटत नाही स्कोप आहे. ठीक, तिकडच्या साईडच्या रोडला मी कधी गेलो नव्हतो, पण हे पण भारी आहे. इकडून पाणी येत आहे, हा जुना ब्रिज आहे. वाह, कमाल. म्हणजे काय फीलच वेगळा आहे हा. इथे तो डोंगर क्रॉस करून आपण पुढे आलो की वातावरण थोडं चेंज होतं, पाऊस बऱ्यापैकी राहतो, आणि तसंच झालं. जरा पुढं आलो की पावसाने सुरुवात केली. इथे आता आपण असं या ठिकाणी पोचलो की वेट एन्जॉय आहे राईट साईडला, त्या रोडला आपण आलो आहे. आपला आजचा पर्पज काही दाखवणे हे नाही आहे, बस राईड एन्जॉय करणं आहे, की ज्यातनं मला आनंद मिळाला पाहिजे आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघून तुम्हाला पण त्यात जरा मजा वाटली पाहिजे. सो वेट एन्जॉय तिकडे राईटकडे दिसतंय का, त्या मोठ्या मोठ्या स्लाईड्स, ते आहे वेट एन्जॉय. आपण आता मस्त एखाद्या ठिकाणी चहा मिळतोय का बघूया, चहा पिऊया आणि मग आपण रिटर्न राईड स्टार्ट करूया. एकदम भारी फील आला. आता पावसाळ्यात पण बऱ्यापैकी गर्दी आहे वेट एन्जॉयला, गाड्या बाहेर दिसत आहेत. कार्ला लेणीपर्यंत आपण आलो आहे. इथून रस्ता जातो कारल्याकडे, तोच तो लोहगडला वगैरे पण जातो तिथे. आपण चहा पिऊया मस्त आणि रिटर्न जाऊया. चहा मिळाला तर भारीच होईल, एखाद्या टपरीवरती चहा भेटला